हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर लसूण भरपूर सारा असा बारीक चिरून ठेसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ह्या तुरीच्या घुगऱ्या आहेत, ह्या छान कुकरला 4 शिट्ट्या करून मस्त अशा शिजून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान शिजलेल्या आहेत. आणि शिजताच्या वेळेस आपण मीठ टाकायला विसरायचं नाही, म्हणजे कसं त्या तुरीच्या घुगऱ्यांना मीठ लागलं जातं आणि एक टेस्ट खूप छान लागते. तर आता आपल्याला काय करायचं, आता मी हे साईडला ठेवते. पुढं काय करायचं ते पण सांगते तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण करू नका मध्ये. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर आता आपण गॅस वळूया. इथे गॅस पेटवून घेते मी. गॅसवर कढई ठेवायची बघा. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. घाई गडबडीत तुम्ही ही रेसिपी आरामशीर करू शकता. खूप छान लागते भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला. आपण रस्साची भाजी बनवणार आहे ह्याची, घुगऱ्यांची, ह्या तुरीच्या. तेल तापल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा मोहरी. छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे, अर्धा चमचा आपल्याला. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे. पाहू शकता कढीपत्ता पण छान परतून झाला ना, त्यानंतर आपल्याला भरपूर सारा लसूण मी बारीक ठेसून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. तुम्ही लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. लसूण चांगला तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता. त्यानंतर मीडियम साईजचा मी एक कांदा बारीक एकदम चिरून घेतलेला तो टाकून देऊया. कांदा पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता. वाटण काहीच नाही टाकणार मैत्रिणींनो, मी अगदी साधी सिंपल रेसिपी आहे ही. खायला एवढी छान लागते आणि कसे हेल्दी आहे, शरीरासाठी उत्तम आहे. तुम्ही पण करीत जा. ही अधूनमधून खूप छान लागते, मुलांसाठी पण चांगली असते तब्येतीला. तर कांदा चांगला आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची बघा. 1 चमचा धना पावडर टाकायची. मसाले पण जास्त काही नाही, थोड्या मसाल्यामध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर पावभाजी मसाला बघा 1 चमचा मी टाकून घेणार आहे. पावभाजी मसाल्याने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे तुम्ही पण टाकत जा. आता हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला तिखट जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता. आता हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे तुरीच्या घुगऱ्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. आणि आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. भातासोबत हा रस्सा खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी केली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. आणि तुम्हाला जर वाटलं ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं तर तुम्ही खोबरं लसूण आणि अद्रक कोथिंबीर ह्याचं वाटण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. छान मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्याच्यात 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे फक्त. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि छान भाजीला आपल्या उकळी काढून घ्यायची आता. तर पाहू शकता छान उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही.
तर ही तुरीच्या घुगऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही करून पहा. खूप छान होती. पुन्हा पुन्हा सांगते, लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. आणि व्हिडिओ माझे कसे छोटे असतात, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर ही रेसिपी आपली झालेली आहे. तर पुढे तुम्हाला एक थोडीशी मी रेसिपी एक दाखवते, ती पण पहा. खूप छोटी आहे, 1 मिनिटाचा व्हिडिओ येतो. तर पाहू शकता इथे मी कढईमध्ये हे वाटाणे, लाल पिवळे असे हिरवे हे वाटाणे असे नरम पडले होते. तर आपल्याला हे कढईमध्ये टाकून एकदम असे मंद ह्याच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचे चांगले. त्याच्यामुळे एकदम कडक होतात हे बघा. बारीक गॅसवरच आपल्याला हे छान असे होऊन द्यायचे, कारण असे पावसाळ्यामध्ये कसे सादळतात ना, त्याच्यामुळं कढईमध्ये हे जरा असे परतून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे कडक कुरकुरीत होतात. खायला खूप टेस्टी लागतात हे. तर मैत्रिणींनो, ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा सांगते, लाईक करायला विसरू नका.